तर आज आपल्याकडं आमचे जवळचे मित्र आकाश आहे. तर आकाश, मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण टाकणार आहे. तर हे दिवसभर इतकं डोक्याला ताण असतोय, वर्किंगचा, कामाचा, शारीरिक मेहनत असते, तरी मी संध्याकाळी वेळ काढून तुम्ही जिमला कसं काय येतात? म्हणजे येऊ वाटतं का जिमला? जिमला येण्याचं कारण असं आहे की दिवसभर काम करतो आपण, जो थकवा किंवा आपल्या माइंडला जो ट्रेस, तो जिम मध्ये आल्यावर एकदम फ्री वाटतं आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी ऊर्जा आणि बॉडी तर होती जिम मध्ये आल्यावर. त्यानंतर फिटनेस किंवा डाएट, बाहेरचा जास्त माणूस काय खात नाही, काय नाही, Mentally प्रॉपर मेंटली बी आणि फिजिकली बी माणूस स्ट्रॉंग राहतो. जिमच्या आलेले भरपूर फायदे आहेत. नुसती बॉडीच नाही तर मानसिक ताण बी कमी मानसिक होतो ताण बी म्हणायचं. कमी होतो. सगळा राग इथं निघत आहे का? हो हो हो. आज आपण घेतलं शोल्डर वर्कआउट. शोल्डर वर्कआउट घेत असताना सुरुवातीला पोस्टीरियर डेल्टॉइड घेतला आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळी मसल घेत असतो. म्हणजे सुरुवात कंटिन्यू हेडवर डंबल ना किंवा मग फ्लाय न करत नाही, तर जी मसल वीक आहे किंवा आपण वेगवेगळ्या, म्हणजे प्रत्येक वेळेस स्ट्रेंथ वेगवेगळ्या मसलवर सगळी लागली पाहिजे. आणि केबल क्रॉस मशीनवर ह्या आयटमचे आपण जवळजवळ 6 सेट घेतले. त्याच्यानंतर मग लगेच दुसऱ्या व्हेरिएशन तीच मसल दुसऱ्या मशीनवर मारली आणि त्याचे आपण 5 सेट घेतले. हे पेगडेक फ्लाय मशीनवर आपण रिव्हर्स ग्रिप मध्ये मारले. आणि तुम्ही बघू शकता एकदम दम्मान बायोमेकॅनिक्स, म्हणजे एकदम आपल्याला मसल फील झाला पाहिजे, कोणता क्वीज होतोय, कोणता ट्रेस होतोय. शोल्डर मारल्यानंतर मित्रांनो कसं मर्दानी लुक येतो. म्हणजे ब्रॉड शोल्डर हे कधी बी म्हणजे मजबूत माणसाचं ताकद असते, पहिचान असते त्याची ती. आणि नंतर मग फ्लाय डंबल घेतले मी. डंबल फ्लाय घेत असताना 6 सेट घेतले. आणि फ्लाय डंबल्स कधी सिंगल डबल घेतले. त्याच्यानंतर लगेच फ्रंट डंबल कडे आलो. फ्रंट डंबल मी सुरुवातीला लाईट वेट आणि लास्टला हेवी वेट घेतले. त्याचे आपण 6 सेट घेतले. आणि हे सगळं शोल्डर वर्कआउट घेत असताना लगेच डाएटची आठवण झाली. लंच आणि स्नॅक मध्ये आपण व्हाईट एग घेतो आणि प्लेन व्हाईट एग, त्यासोबत 1-2 येलो आणि रात्री फिश घेतला आपण.